नमस्कार, मी भाविता. फूड फंटास विथ भावितामध्ये मी तुमचे स्वागत करीत आहे. आज मी बनवून लाल भोपळ्याचे घारगे, याला घाराई म्हटलं जाते. हे घारगे 4-5 दिवस असे टिकणारे आणि मऊसूत राहणारे. तर आज मी ही रेसिपी बनवणार आहे. तुम्ही बघा मी कशी बनवते ती. इथे मी लाल भोपळा 1/2 किलो घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून कुकरमध्ये वाफवून घेतलेला आहे. आणि तो वाफवलेला गर मी आता ह्याच्या बोलमध्ये काढलेला आहे. तुम्ही ते चम्मचच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेऊ शकता. इथे मी बटाटा स्मॅशरचा उपयोग करते, जेणेकरून आपला भोपळ्याचा गर आहे ना ते लगेच स्मॅश होणार. हे गर गरम असताना स्मॅश करून घ्यायचं आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे इथे बटाटा स्मॅशरचा मी उपयोग करते. आता मी चांगला गर आहे ना स्मॅश करून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे गरम असताना, जेणेकरून आपला गूळ ह्याच्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाणार. आणि जर ह्याच्यामध्ये गुळाचे खडे असतील तर तुम्ही 5-10 मिनटं झाकून ठेवू शकता, जेणेकरून आपलं मिश्रण थंड आणि कोमट झालं असेल. आता चम्मचच्या साहाय्याने दोन्ही पण मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेते. चांगलं मी गूळ मिक्स करून घेते. असं सारखं हलवून चांगलं एकजीव करून घ्यायचं मिश्रण. आता हे बघा गूळ पण ह्याच्यामध्ये विरघळलेला आहे आणि खडेही नाहीत आता गुळाचे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी ते झाकून मी ठेवलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ना मी जायफळ पावडर किसून टाकते चवीलासाठी. थोडीशी मी टाकते, जास्त टाकत नाही आहे जायफळ पावडर. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं किंचित असं मीठ टाकू शकता. इथे मी मिठाचा वापर नाही केलेला आहे, कारण गुळामध्ये ऑलरेडी मीठ असतो, त्याच्यामुळे मी नाही टाकत ह्याच्यामध्ये. आणि 1 चमच खसखस टाकली आहे, वेलची पावडर टाकलेली आहे 1 चमच. आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया चम्मचच्या साहाय्याने, एकजीव करून घेऊया, जेणेकरून आपलं गूळ पण विरघळणार, खसखस पण, वेलची पावडर, जायफळ पावडर हे सगळं मिश्रण एकजीव होणार चांगलं. आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे 1 चमच, कारण आपल्या भोपळ्याच्या गराला थोडा घट्टपणा येण्यासाठी. हे चांगलं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ घेते टाकायला. मी 1च चमच टाकते, जेवढं आपलं भोपळ्याचा गर असेल ना त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तर इथे मी 1 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घेऊया. आणि इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जेवढ्या ह्या गरामध्ये जेवढे आपलं तर गव्हाचं पीठ बसेल तेवढं आपण अंदाजपंचे टाकूया. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेते 1/2 किलो भोपळ्यासाठी, जेणेकरून मिश्रण जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, एकदम सैलसर करायचं आहे, ज्याने आपले घारगे सॉफ्ट मऊसूत असे होणार. म्हणून ते मी गव्हाचं पीठ टाकले आहे 1.5 वाटी. आणि ते चांगलं असं मिक्स करून घेऊया. मी ते हाताने करून घेते. इथे मी अजिबात पाणी आता घेत नाही आहे. तुम्ही ते तुपाचाही वापर करू शकता. इथे मी तेलाचा वापर केला आहे. इथे तुम्ही तूपही वापरू शकता. आणि हे पीठ असं मळून घ्यायचं चांगलं तेल टाकून. आणि लगेच आपण ह्याच्या घारगे लाटायला घ्यायच्या, नाहीतर ह्यामध्ये गूळ मिक्स केला आहे ना त्यामुळे लगेच ह्या पिठाला पाणी सुटणार. म्हणून पीठ मळल्याबरोबर लगेच घारगे करून घ्यायचे. आणि ह्यामुळे आपले घारगेसुद्धा मऊसूत असे होणार. आणि हे घारगे लाटताना थोडे जाड लाटायचे, ज्याने करून आपले घारगे मऊसूत होणार. आपलं आता पीठ तयार झालेलं आहे. बघा मी एकदम घट्ट पण नाही केलेलं आहे, एकदम सैलसर भिजवलेलं आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, तुपाचा वापर नाही केलेला आहे. आता ह्याचे मी चांगले घारगे 5-6 लाटून घेते.
आणि एका साईडला आता मी कढईमध्ये तेल टाकून गॅसवरती गरम करायला ठेवली आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपले घारगे तळून घेऊया। हे बघा मस्त आपले घारगे फुललेला आहे। याला तांबूस खरपूस रंगावर तळलेला आहे, तो आता काढून घेऊया आणि उरलेले घारगे असेच तळून घेऊया। सुरुवातीला गॅस आहे ना मोठा ठेवायचा, नंतर मग मध्यम आकाराचा करायचा, जेणेकरून दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावर तळून घ्यायचा आणि आपले घारगे पण मऊसूत छान असे तयार होतात। आता सर्व मी बाकीचे घारगे तळून घेते फटाफट। अशा प्रकारे आपले लाल भोपळ्याचे घारगे तयार होतात आणि ते मी आता एका प्लेटमध्ये काढते। छान असे फुलले जातात घारगे, बघा कसे फुललेत, मस्तपैकी टम्म असे फुगलेले आहेत आणि सर्व मग प्लेटमध्ये काढलेले आहेत। छान कलर पण आलेला आहे। असे आपले झालेत लाल भोपळ्याचे घारगे। इथे मी एक छोटीशी टिप देते तुम्हाला, जेवढा आपण भोपळ्याचा गर घेतला आहे ना तेवढेच आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे आणि हे पीठ आहे ना घट्ट पण जास्त मळायचं नाही आहे, नाहीतर आपले घारगे मऊसूत होत नाही आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।